अंतरावर नव्हतं की ते पुन्हा यू टर्न घेऊन परत विमानतळावरती येऊ शकेल, कारण की तेवढं अंतर नव्हतं। विमानतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक काही ठराविक अंतर असतं ज्या अंतरामध्ये तुम्ही पूर्ण आकाशातही नसता, जमिनीच्याही तुम्ही पूर्ण वरत नसतात, तर अशा वेळी तुम्ही यू टर्न घेऊ शकत नाही किंवा तुम्ही लँडिंग सुद्धा करू शकत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। त्यामुळे नेमकं तांत्रिक बिघाड झाला का, त्याबद्दल आधी माहिती होतं का, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणं गरजेचं झालेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय आगीचे लोळ अजून सुद्धा वर येतच आहेत आणि त्यावरती पाण्याचा फवारा केला जातोय। आग विझवण्याचं काम सध्या केलं जात आहे। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री या विमानात असल्याची शक्यता वर्तवली जाते। विजय रुपाणी या विमानात होते का अशी शक्यता आता वर्तवली जाते। 242 प्रवाशांना घेऊन अहमदाबादमधून हे विमान लंडनकडे निघालं होतं, मात्र टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणात हे विमान कोसळले। आणि ज्यावेळेला विमान टेक ऑफ घेतं त्यावेळेला ते अशा स्थितीत असतं की रहिवासी भागावरच्या आसपास ते असण्याची शक्यता असते। त्यामुळे जर तेव्हा दुर्घटना घडली तर मग मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरा एक मुद्दा म्हणजे हे विमान लंडनला चाललं होतं, मोठं अंतर या विमानाला कापायचं होतं, त्यामुळे विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या। विमानाच्या टेलमध्ये इंधन टाकी असते आणि विमानाच्या दोन्ही पंखांमध्ये सुद्धा इंधन टाक्या असतात आणि विमानाचा मधला जो भाग असतो फ्यूजलेज यामध्ये सुद्धा इंधन टाकी असते। त्यामुळे जर सर्व टाक्या पूर्ण भरलेल्या असतील तर मग ही दुर्घटना मोठी आहे। दृश्यांमध्येही ते आपल्याला लक्षात येते आणि रहिवासी भागात हे विमान कोसळलं, त्यामुळे रहिवाशांना सुद्धा जखमी ते झाले असण्याची शक्यता आहे किंवा त्यांचाही यात मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे। मोठी दुर्घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुपारी 1:30 ते 1:45च्या सुमाराला घडलेली आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात होते अशी प्राथमिक माहिती मिळते। विमानातल्या प्रवाशांची ओळख पटवणं सध्या तरी शक्य होणार नाही, कारण विमानात मोठ्या प्रमाणात इंधन होतं, त्यामुळे किती जण यात जखमी असतील किंवा किती जणांचा मृत्यू झाला असेल हे सध्या तरी सांगणं शक्य आहे। ही तिकिटाची आपण दृश्य बघतोय, विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात होते। आत्ताची ही अपडेट या बातमीतली, या दुर्घटनेसंदर्भातली। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानात होते आणि हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले। विमान दूर जाणार होतं, त्यामुळे इंधनाच्या टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या, त्यामुळेच ही दुर्घटना मोठी झालेली आहे।